हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण आज वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत। तर हा आहे बटाट्याचे पापड। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, हे बटाटे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आणि आपण स्वच्छ सगळे चोळून धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, हे सगळे पाण्यात टाकले, धुवून घेतले ना छान, की त्याच्यावरची माती निघून जाते। तर हे बघा, अशा पद्धतीने चांगले चोळून धुवायचे आणि धुवून झाल्यावर एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान झाकण लावायचं आहे आणि गॅसवर ठेवून गॅसच्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता हे बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पूर्ण गार करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचे आहेत। आता त्याची सालं सगळ्यांची काढून घेतलेली आहेत आणि आता किसून घेतलेले आहेत। हे बघा, बारीक किसणीवर किसून घेतलेले आहेत आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे। साधारणतः 2-2.5 चमचे जिरं आपण टाकलेलं आहे। चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि हे बघा, हे साबुदाणे घेतलेले आहेत, साधारणतः 1 कप घेतलेले आहेत। ते छान भाजून घ्यायचे आहेत। छान व्यवस्थित असे भाजून घेतले की ते पावडर करून घ्यायचे आहे ना आपल्याला, म्हणून ते छान भाजून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हे बघा, हे असे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि थंड होऊन घ्यायचे आहेत। थंड झाल्यावर कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि छान पावडर करून घ्यायचे आहे। हे बघा, आता एखादी जाळी घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे टाकून व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं चाळून घेतलं की खाली जे काही राहणार आहे ते अजून एकदा मिक्सरला लावून तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे बघा, आलं आणि कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट केलेली आहे, बारीक केलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान आता व्यवस्थित असं त्याचा गोळा करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। जर घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा, नाही तर काही गरज नाही। मी काही पाण्याचा हात लावलेला नाही, व्यवस्थित त्याच्या ह्यानेच हे मळून झालेलं आहे। हे बघा, किती छान दिसतं आहे। आता एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे। असे सगळे गोळे करून आधीच ठेवायचे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असे गोल गोल करून घ्यायचे आहेत। जरा फाटले जातात, कारण कसं माहिती आहे का, कोथिंबीर आपण बारीक करून टाकलेली आहे ना, त्यामुळे थोडे फाटले जातात, पण दिसायला खूप छान दिसतात आणि खाताना चव पण चांगली येते। आता हे बघा, आपल्याकडे मशीन असेल तर मशीनने करायची, नाही तर असा गोळा प्लॅस्टिक खाली अंतरायचं आणि हे बघा, असा गोळा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि असं वरून गोळा टाकायचा खाली आणि वरून प्लॅस्टिक टाकायचं आणि एखाद्या प्लेटने प्रेस करायचा, बस इतकंच करायचं आहे। आणि हे थोडेसे जाडे ठेवायचे, चवीला खूप छान लागतात। आता हे बघा, हे सगळे आपण असेच हे करून घेतले, प्रेस करून घेतलेले आहेत, थापून घेतलेले आहे। आता हे 3 ते 4 दिवस सुकवून घ्यायचे आहेत। हे काळे दिसतात कारण कोथिंबीर आहे आपली त्याच्यामुळे आणि लसणाची आल्याची पेस्ट टाकलेली आहे। तर हे बघा, हे दिसायला जरी असे असले तरी खूप चवीला छान दिसतात। आपण तळून बघूया। हे बघा, अशा पद्धतीने आपण चांगले तळून घ्यायचे आहेत। तेल छान तापवायचं आहे। चवीला तर आलं लसूण अशी आपण पेस्ट टाकलेली आहे ना, आणि हे कोथिंबीर वगैरे मिरच्या टाकलेल्या आहेत अशा पेस्ट करून, तर त्याची चव एकदम छान येते। खरंच मैत्रिणींनो, एकदम सुंदर झालेले आहेत। चहाबरोबर पण असं काहीतरी खायला असेल तर हे खाल्लं तरीही खूप छान लागतं। मैत्रिणींनो,
चला तर मग माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. किती बघा छान झालेलं आहे हे. नक्की तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. मैत्रिणींनो, चला उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.